आज आईच्या घरी साखर चौथची पूजा केली तर नैवेद्यासाठी मोदक बनवायचे होते, म्हणून मी नारळ किसायला लागली होती. तेवढ्यातच आमचे हे छोटे महाराज येऊन लागले होते मस्ती करायला. बापरे, ह्याची मस्ती तर बघा. इकडे भाऊ तुळशीला मांडव घालत होता. आईने आम्हाला पीठ मळून दिलं आणि लागलो मोदक बनवायला. भरपूर जणी होतो म्हणून पटापट मोदक बनवून घेतले आणि मम्मी इकडे भाजीची तयारी करत होती. एका साईडला मस्त असा मांडव तयार होत होता आणि दुसरीकडे मस्त अशी रांगोळी काढत होते. मम्मी आणि आई लागल्या पूजाची तयारी करायला. आईने पूजा केली आणि नंतर मग मम्मी पूजा करायला लागली. मम्मीने पण तुळशीची पूजा केली. मग बाकीच्या सर्व मंडळींनी पाया पडायला सुरुवात केली. पूजा झाल्यावरती सर्व लहान आपल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. तेच बघून आमचा रियू तर बघा न सांगता सर्वांच्या पाया पडत फिरत होता. आईने इथे नैवेद्य दाखवले. नैवेद्य दाखवल्यानंतर आता होती प्रसादाची बारी. इतकं सारं खाऊनच पोट भरलं होतं. सर्वजण एकत्र बसून जेवण करायची एक वेगळीच मज्जा असते.